सध्याची परिस्थिती अशी आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघामध्ये नारायणराव राणे साहेबांना मताधिक्य सगळ्यात जास्त जे मिळेल विधानसभेत ते सावंतवाडी विधानसभेमध्ये। मला असं वाटतंय की राणे साहेब 2 ते 2.5 लाख मतांच्या वरती मताधिक्य घेतील आणि 1 लाखाचं लीड हे सावंतवाडी मतदारसंघातनं असेल अशी मी खात्री आहे मला। बघा, विरोधकांकडे कोणता विकासाचा मुद्दा काही नाही, कोणाच्या तरी शरीरावरती यायचं बोलायचं हे बरोबर नाही। आज मला सांगा की आजची परिस्थिती ही राणे साहेबांनी आजपर्यंत इतिहास घडवलाय, विकास केलाय, कोकणचं नाव राणे साहेबांमुळे उज्ज्वल झालं। आज अशा मोठ्या माणसाला आज भास्कर जाधव यांनी बोलणं हे योग्य दिसत नाही आणि कोणाच्या तब्येतीवर जाणं बोलणं हे शोभत नाही। त्यामुळे सर्वसामान्य जनता ह्या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास करत असते। आम्ही काही टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकास कामावरती जास्त आम्ही भर देतो। सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे कोणताच प्रश्न विकासाचा राहिलेला नाही। आजपर्यंत कोकणी जनता शिवसेनेच्या पाठीमागे राहिली होती। आता ह्याच्यापुढे कोकणी जनता ही शिवसेनेच्या पाठी न राहता जुन्या शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंची त्यावेळची शिवसेना। तर आज मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची जी मोदी साहेबांची ताकद हा 400 पारचा नारा हा पूर्ण होण्याच्या दृष्टीने चाललेला आहे। त्यामुळे हतबल झालेले उद्धवजी ठाकरे यांनी थोडंसं शांततेत आपलं प्रचार करावा असा आमचा सल्ला आहे। असं होऊ शकत नाही। माझा अंदाज असा आहे की राणे साहेब चांगल्या लीडने निवडून येतील आणि आजपर्यंत इतिहास आहे की मागच्या 10 वर्षात खासदारांनी काय काम केलं, लोक विचारतायत की काय काम केलंय, 10 वर्षात खासदार दिसले नाही। राणे साहेबांनी 2 वर्षात केंद्रीय कॅबिनेट मंत्री असल्यानंतर खूप मोठा निधी या कोकण भूमीसाठी आणलेला आहे। त्यामुळे नक्कीच त्यांनी विनायकरावांनी रिटर्न बॅक भरायला हरकत नाही।